नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी नासा येवतीकर दिनविशेष माहिती कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत करतो. आज 27 जुलै भारताचे माजी राष्ट्रपती, थोर शास्त्रज्ञ, मिसाईल मॅन, भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांची पुण्यतिथी. त्यानिमित्ताने आजच्या कार्यक्रमात आपण डॉक्टर अब्दुल कलाम यांच्याविषयी माहिती पाहूया. लक्ष देऊन ऐका कारण या माहितीच्या आधारे तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत. चला तर मग ऐकूया. डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे एका साध्या कुटुंबात झाला. डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव डॉक्टर अबुल फाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे होते. लहानपणी वर्तमानपत्रे विकून त्यांनी शिक्षणाचा खर्च भागवला. कठोर परिश्रम, जिद्द आणि ज्ञानाची ओढ यांच्या बळावर त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण केले आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो तसेच संरक्षण संशोधन व विकास संस्था DRDO येथे महत्त्वपूर्ण कार्य केले. अग्नी, पृथ्वी यासारख्या क्षेपणास्त्राच्या विकासात त्यांनी दिलेल्या मोलाच्या योगदानामुळे त्यांना मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते. सन 2002 ते 2007 या कालावधीत त्यांनी भारताचे 11वे राष्ट्रपती म्हणून अत्यंत साधेपणाने आणि लोकाभिमुख पद्धतीने कार्य केले. विद्यार्थ्यांशी संवाद साधणे आणि त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा देणे हे त्यांच्या आयुष्याचे ध्येय होते. लहान मुलांचा सहवास त्यांना खूप आवडत असे. लहान मुले त्यांना प्रेमाने कलाम चाचा असे म्हणत. डॉक्टर अब्दुल कलाम हे उत्कृष्ट लेखकही होते. त्यांनी लिहिलेले विंग्स ऑफ फायर अग्निपंख हे आत्मचरित्र जगभरातील तरुणांना प्रेरणा देणारे पुस्तक आहे. त्यांच्या असामान्य कार्याची दखल घेऊन भारत सरकारने त्यांना 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. याशिवाय देशविदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट पदव्या देऊन गौरविले आहे. दिनांक 27 जुलै 2015 रोजी मेघालयातील शिलाँग येथील भारतीय व्यवस्थापन संस्थेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यांच्या मूळ गावी रामेश्वरम येथे भव्य मेमोरियल म्युझियम उभारण्यात आले आहे. विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर कलाम यांचे जीवन आपल्याला शिकवते की मोठी स्वप्ने, कठोर परिश्रम, प्रामाणिकपणा आणि राष्ट्रप्रेम यांच्या बळावर कोणतीही उंची गाठता येते. त्यांचे सुप्रसिद्ध वाक्य आजही आपल्याला प्रेरणा देते. स्वप्ने ती नसतात जी झोपेत पडतात, स्वप्ने ती असतात जी तुम्हाला झोपू देत नाही. चला, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आपण सर्वजण संकल्प करूया की ज्ञानाची कास धरू, विज्ञानाची आवड जोपासू, मोठी स्वप्ने पाहू आणि आपल्या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी आपले योगदान देऊ. भारतरत्न डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांना पुण्यतिथीनिमित्ताने विनम्र अभिवादन. मुलांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. चला, आता या माहितीवर आधारित काही प्रश्न आणि उत्तर पाहूया. पहिला प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा जन्म केव्हा झाला? बरोबर उत्तर आहे डॉक्टर अब्दुल कलाम यांचा जन्म 15 ऑक्टोबर 1931 रोजी तामिळनाडूतील रामेश्वरम येथे झाला. दुसरा प्रश्न, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव काय होते?
बरोबर उत्तर आहे डॉक्टर अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम असे डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचे पूर्ण नाव होते. तिसरा प्रश्न, क्षेपणास्त्राच्या विकासातील योगदानामुळे त्यांना कोणत्या नावाने ओळखले जाते? बरोबर उत्तर आहे मिसाईल मॅन ऑफ इंडिया या नावाने ओळखले जाते. चौथा प्रश्न, डॉक्टर अब्दुल कलाम भारताचे कितवे राष्ट्रपती होते? बरोबर उत्तर आहे डॉक्टर अब्दुल कलाम हे भारताचे 11वे राष्ट्रपती होते. आणि आता शेवटचा 5वा प्रश्न, भारत सरकारने डॉक्टर अब्दुल कलाम यांना कोणता सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान केला? बरोबर उत्तर आहे भारत सरकारने डॉक्टर अब्दुल कलाम यांना 1997 मध्ये भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न प्रदान केलेला आहे. वरील सर्व माहिती इंटरनेटवरून संकलित करण्यात आली आहे. चला पुन्हा भेटूया उद्याच्या दिनविशेष माहिती कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार.